मोहिनी, ह्या बुडीला जास्त लाडी गोडी लावू नको. ते बुडीला डोकं खाते म्हटलं. मग म्हणशील का तुमची सासू अशी आहे म्हणून. लय आहे ते बुडी, जवानपणाचीच तशी आहे ती. मध्येच सारा खेळणं आणला होता तिनं. तुला यानं ते जास्त तिच्या मागे लागू नको. आता बाई, आता भेटा का तुम्ही? एवढ्या म्हातारा झालं तरी तुमच्या सासूला भेटाच काय? आता कायले भेटा, आता सोडून द्या. झालं ते झालं आता. हा, आता नाही काही करत ते माझी. काय भेटा काय म्हणते बिचारे. तिचं करून पाय तू किती खेळ आणते ते बुडी. हा, जवानपणाची मला सतावूनच राहिली तरी म्हणते अजून का म्हातारी झाली काय म्हणते तू. मी तिला जवानच दिसतो अजून. हा, तिला असं वाटते काय हे जवानची जवानच आहे काय. आता बुडी लागन तर तिच्याकडून होऊन नाही राहिला. आता गावं फिरून राहिली, कामा नाही धंदे नाही. आता एका पोराजवळ राहावं ना तिथं नाही. चालली आता इथं आपल्याला हे करायला, अजून परेशान करायला. तिला हे नाही समजत का हिच्याकडून होते काय बा. हा, आता सुनाई पाहिल्या अशा आणि हे अशी काय. आता यायला स्वतः लहान सुनीले तरात द्यायला पाहत नाही. ते पहिलेची तशीच आहे ते जवानपणाची. मलेच खेवानते. पहिले आम्ही एकात होतो ना तर मलेच खेवाने ते सारीसाठी करायला लावे. जशी काय मीच तिची नावडती सून होती, बाकीच्या आवडत्याच होत्या. लाईनी तर बापा एवढी लाडाची होती का बस. तिला तर काही बोले नाही, म्हणे नाही, काम नाही, सांगे काही नाही. तुमचं तर तसंच आहे आटे बाई. तुम्ही तर तशाच आहे वागता माझ्यासोबत. हा, त्या काय म्हणते परीला कशा परीचा कसा लाड करता. तिला मस्त झोपू ठेवता आणि मला काय म्हणते तर सगळे काम करायला लावता माझ्याकडून. हो का नाही हो? मग तशीच तुमची सासू असेल. मग सासूचं काऊन वाईट वाटलं तुम्हाला? मग तुमच्या जागी मी आहे ना, असं समजा ना तुम्ही. मी नाही करत बाबा कोणाचा लाड नाही करत ना, कोणाचा राग नाही करत. मला सगळ्या सुना सारखे आहे. त्या बुडी सारखं नाही आहे. बुडीनं माहित आहे साराचं सारं त्या सुनीच्या नावानं करून दिलं. मी करून राहिली काय तशी? आता बाई तुमच्या हातात आहेस काय? तुमच्या हातात असतं कोणी तर केलंच असतं तुम्ही तसंच. तुम्हाला तसंही माहित आहे काय, ह्या दोन पोरापेक्षा लहान पोरगं जास्तच लाडाचं आहे. त्याला दिलं असतं तुम्ही साराचं सारं. वावर शेत घरदार सारं त्याला दिलं असतं. आम्ही राहिलो असतो तसंच कडावर. एवढं बोलता ये काय आम्हाला? केवढी बोलतो तू. हा, मी सासू आहे ना तुही. सासूची तर काही ठेवत जाय जराशी. पाय ना, मी अजूनही बोलत नाही म्हटलं त्या बुढी समोर. अजून मला बोलता येत नाही. लागन तर काहीच दिलं नाही तिने मला. सारं सारं ते लहान सुनीला देऊन दिलं म्हटलं. घरही दिलं, भांडे कुंडे सारं तिला दिलं. माझ्या अन्नाचे भांडे होते तेही तिला देऊन दिले. तरी म्हटलं आम्ही खाली हातावर निघालो म्हटलं. अल्लग मॅड होते आता बाई तुम्ही. एवढं केलं तरी ऐकून घेतलं सासूचं. एवढं नाही ऐका लागत. हा, असं सासूनं जर भेदभाव केला ना तर मग आपल्याला आपलं समजलं पाहिजे. हित कायच्या ताईत नाही तर मग करून राहिली सासू जशी तर तसं ऐकून राहिले. काही कामाची गोष्ट नाही आहे ते. जेव लोक जे केलं कनी ते लोक आपल्याला करूनच घेते ना, आपल्याजवळ ऐकूनच घेते म्हटलं. जास्त ऐकच नाही लागत लोकांचं. लोकांना परेशान करते. सासू असो का तिकडे सासरा असो का तिकडे नवरा असो. हा, तुम्ही वा बरं, तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सासूचं ऐका लागलं आणि नवऱ्याचं ऐका लागलं. मामाजीनं म्हटलं का राहू दे, देऊन दे सारं देऊन दिलं ना. मग तुमचं मन नसेल गुतलं काय काही त्याच्यात. काय करतो माय आता इकडे येऊन तर सारी जिंदगी डबल बसवली असं समज. काहीच नव्हतं ना, घर ना दार ना, आथराले ना पांघराले काहीच नव्हतं. दोघं बुडाबुडीनं केलं माय कसं तरी. लेकरं लहान होते. मग सुमीत तर ओळखत नाही कोणती आजीनं कोणतं काय म्हणून. असे वागले बेकार. मोठ्याने माहित आहे विनोदले. तो तर बुडीचा बिलकुल लोप करत नाही. त्याचा जरासा लाड करे नाही म्हटलं. पण आता काय करावं. येते बुडी तर काय हाकलून द्यावं काय तिला आता मदारपणात? चांगलं वाटते का आपल्याला हाकलून देणं? हा, ती कुणाही लोक म्हणून पाय आली म्हणून सासू तर तुम्हालाही असंच वाटन. पाय ना, सासूच तर अशी वागते तिच्या सासूसोबत. आपण कसं वागावं याच्यासोबत? मग तसे बाई मैमन असं नाही आहे कोणाला हाकलून द्यावं म्हणून घरून आलं तर राय. फक्त ती बुडी कधी खेळ मोठी आणते. तिला असं वाटते का बाई सारं देऊनच ठेवलं काही इले. मायावरच राब दाखवायला पाहिजे. हा, ते बाई माया नाही तसं. माया तर असंच म्हणणं आहे. जो जसा वागते कधी त्याच्यासोबत तसंच वागा तुम्ही. तेव्हाच तर चांगलं राहते. काही गरज नाहीये म्हणजे लोकांना चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून आपण चांगलं वागा. त्याला आपल्यासोबत काही बी केलं तरी. आता थांबा तुम्ही. कसं ते आजी हे करते तर सांगतो मी त्याला. अरे सरला, बुढी आली काय ना आपल्या घरची? हो हो, आली ना बुढी. दुपारीच आली बापा मोठी. आता हलवत चालली. बातच येते काय माहिती तर काय झालं ना काय नाही. तर उठली पडली काही तर चिऊन राहिली. आता पहिले नाही ये, लय दिवस आली नाही. आणि आता तर पा बरं येऊनच येऊन राहिली वरच्यावर. आली असं पोराच्या घरची आठवण. चल बा जातो. तू नात्रेले सुनीले पोराले भेटून येतो म्हणून. आता म्हाताऱ्या माणसाचं पण उकडे फिरलं तिकडे निघालं. हा, आता आली म्हातारपणात आठवण तुमच्या माईले. हा, जवानपणात तर कधी माई आठवण नाही आली तिले. कधी माई हित नाही सोसलं तिनं. आणि आता म्हातारपणात येऊन राहिली का तिले माई आठवण? काही नाही. आता सारा खायसाठी वय ये ते करत नसन साजरं. पहिले घेतलं तिले डोक्षावर लहान सुनीले. आता करत नसन तर चालली इथं. तिले माहित आहे इथं सुना आहे म्हणून साऱ्या. हे नाही करन तर ते करन, ते नाही करन तर हे करन. आणि हे पोरग करूनच घेते म्हणून लाईनाची हिंमत नाही बायकोच्या समोर बोलायची. आता आपणही म्हातारा झालो ना, आता काही जवान राहिलो. हा, त्या गोष्टी काढायसाठी आपल्याला आता सुनाईच्या आजोतरी पोराच्या आजोतरी जा लागते. मग आता त्या गोष्टी धरून बसता काय? सुनाईच्या पोराच्या समोर अशा वागान त्याच्यावर काय होणार आहे? ते म्हणून काय बाबा तर असे वागले, आपणही असेच वागा. कराच काय लागते, 2 टाइम जेवायला द्या लागते. बाकीचं काय बाकीच्या काय लक्ष द्यायचं. मस्त जेव्हा खावायला द्यायचं. बाकी काही बोलायचं नाही, बनायचं नाही. राहते आपली राहीन चालली जाईल तिला वाटून तेव्हा. नाही जण तर नाही जाईल, राहीन इथं. कराच काय लागते म्हणता तुम्ही बापा? किती करावं लागते म्हाताऱ्या माणसाचं? आंघोळ करून द्या लागते, कपडे धुवून द्या लागते.
आणि बरं एवढंही करून टच बोलते म्हटलं तुमची माय. आणि हे बरं म्हातारं होऊन राहिलं म्हणताय. मग म्हातारं होऊन राहिलं तर बायकून होते का त्या बुढीचं उचल खाचल होते का तिले? हा उठत नाही जागची. चहा जागेवर, पाणी जागेवर, सारं जागेवर पाहिजे म्हटलं. आणि लहान सुनीच्या हाताखाली कशी धावते? काही नाही नाटकं करते बुढी. ते माझ्या घरी नाही पाहिजे, घेऊन तिथं नेऊन दिले लहान पोराच्या घरी. इथे नाही पाहिजे मला, फालतूचं नाटक नको लावू मला इथं. मग काय झालं आता, केलं तर म्हातारपणा सेवा? हा मग काय होऊन राहिलं म्हटलं? तुम्हीच करा ना तुमच्या माईची सेवा. मला काय करायला लावून राहिले? काय दिलं तुमच्या बाईनं? एवढी मोठी इस्टेट होती, कितीक दिली? मला वाखे बोगा लागले म्हटलं. इकडे आली एवढं मोठं हे जमा करायला लागलं स्वतःच्या हातावरच केलं ना हे. तुमची एकट्याचीच मेहनत आहे का याच्यात? महिनी काय दोघाची आहे म्हटलं. तुम्ही बोलू नाही शकत का मी एकट्यानंच केलं बा म्हणून? हा का माझ्या माईनं दिलं? तुमच्या माईनं काहीच नाही दिलं म्हटलं. हा सूत तर नाही दिलं घरातलं का हे घेऊन जाय बा म्हणून एखादी सुताची दोरी? हे तर नाही दिली. आणि मग कायच्या विचार म्हणता तुम्ही का माझ्या मायचं कर? मी नाही करत तुमच्या मायचं. नेऊन घाला तुमची माय जितकी आली तितकी. प्रेमानं चांगला ना राहत असून तर राय म्हणा, खाय म्हणा, मनाई नाहीये. फालतू काय बोलता आता? हा झालं गेलं पार पाडा आता. आता तेच ते धरून बसता काय? आता आपल्याला एक दिवस जास लागल. आपल्याला आपल्या सुना पोरं करतीनच. तर म्हटलं मी माय सुनाईले आणि पोराईले एकसारखं दिन जेवढं आहे तेवढं. त्याला असं नाही म्हणन काही एखाद्याला काहीच देत नाही रे. कर तू हातावर, तू हाकलून नाही देईन घरातून जसं तुमच्या माईनं केलं. हा तिचं एवढी सेवा केली मी तिथे. लेकरं लहान लहान होते माय, काढून दिलं घरातून. मग माय मन नाही दुखत काय? मामाजी खरंच तुमची आई एवढ्या भार होती? तुम्हाला काहीच दिलं नाही त्याच्यातलं एवढं मोठं प्रॉपर्टीतलं सगळं मग भावाला दिलं का तुमच्या? एवढा भार काय? आता ते होते सावत्र माय मी पहिली माय मरून गेली. मग आता सगळी इस्टेटीच्या नावानं करून दिली बापानं. बाप मरून गेला, मग राहिली माय राहिली. तो झाला एकटा झाला. एक बहीण आहे. सगळं त्याला देऊन दिलं. काही बहिणीला दिलं, मला काही दिलं नाही. मला म्हणजे तू कर म्हणते हातावर, म्हणून माहिती असं झालं. तर आता काढतो पुरते काय बाई त्या गोष्टी. मामाजी एवढ्या दिवसात मग तुमचा भाऊ तुमची बहीण कधीच नाही आली आपल्या घरी? काऊन त्याच्यात तुमचं पटत नाही काय? विचार ना त्या सासूले पटत नाही काय? तो मला काय विचारतं बाई? तुझ्या सासऱ्यालाच विचार ना. हा अव तू सांग मला, नंदीने लय करून घेतली म्हटलं होती. हा आणि ते लाईन आहे ना त्याला देऊन दिलं सारं. तो काही असं भांडला झगडला नाही म्हणा. तसं चांगला आहे तो मनाचा. त्याची बायकोही चांगली आहे तशी. पण याच्या बहिणीने लय करून घेतलं म्हटलं. आता काय बोलतो बाई? तरी यायला असं वाटून राहिलं का माय बहीण माय भाऊ सगळे चांगले आहे, मी एकच बदमाश आहे काय? हा सांग. एवढे वर्ष यायच्या सोबत काढले मी दिवस, तरी यायले ते लोक चांगले दिसून राहिले आणि मी वाईट दिसून राहिली. हाय नाही काय? हा तरी म्हणते माय मायचं कर. काहीच नाही काय करू दिलं वय याच्या मायनं. सुखानं भाकर नाही खाऊ दे मला, तर मला माझ्या लेकराईले नाही खाऊ दे. माझ्यासाठी नाही दुखत मन, माझ्या लेकराईसाठी दुखते. बरं आता बाई, आता राहू दे. आता आली ती बुढी तर राहू दे. आता आम्हाला तिची हकीकत समजली का नाही. आम्ही आता काय म्हणते तर जेवढं करायचं आहे तेवढं करतो आणि बस. बाकीचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता जे झालं त्याला काय करता, हाकलून द्याव काय आता आपण? मग त्याच्यात आपल्यात काय फरक राहिला आता बाई? मग अहो मोहिनी कोण म्हणते व तिला हाकलून दे म्हणून? आपण एवढंही आहे काय का हाकलून देईन म्हाताऱ्या माणसाले? पण हे तुझ्या सासरीला वाटते असं? तुझे सासरे म्हणते दिवसभर तिच्या मागच लागली राय. कशी लागन बाई? इथं तर माझ्याच बायकून होत नाही. हा माझे तर पाय दुखते, माझे जास्त चाललं तर पाय दुखते. हा हे येऊन लेटली इथं खोलीत गमते का इथं? मला असं वाटतं जरासं बाहेर जा, जरासं दोन बायाजवळ बसाव. हा पण काय करून आपले पाय दुखते बाई, चालणं होत नाही आपल्याकडून. आणि दिवसभर मी त्या बुढीच्या मागे किती फिरू? त्या बुढीच्या पायाला लय जोर आहे हो बाई. बातच तर इकडली तिकडली इकडे फिरते. काहीच काम नाही केलं त्या बुढीनं. जेव्हापासून बुड्यानं बुढी केली कनी तेव्हापासून काम नाही केलं म्हटलं त्या बुढीनं. काय सांगू तुला आता? मामाची तुम्ही नाश्ता करून घ्या. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्या आजीचं. आम्ही करतो बरोबर. आम्ही नाही हाकलत, आम्ही बोलतही नाही. बरं सुनबाई ठीक आहे. आता बाई मामाजी सोबत काही तुम्ही जास्त बोलू नका. त्याला कसं आहे मायचा लय लोभ आहे. असते काही पोरहिले किती काही वाईट वागले, काही वागलं तरी त्याला असतेच माय बापाचा लोभ. तर असू द्या, जाऊ द्या. दुर्लक्ष करत जा त्याच्यावर. हा नाही तर मग कसं आहे, ह्या वयात तुम्ही काय करता मामाजी सोबत भिनसवून? बुढी किती दिवस राहीन ती? बरोबर हाकलतो मी त्या बुढीले, बरोबर घरातून काढतो. पा कशी काढतो आता. कर बापा, तुला काय पटते काय नाही तर फक्त मला नको बोलू दे जो. हा लय ते जिंदगीची बोलतच आली मले, आताही बोलायला पाहिजे. हा माझ्या सुनवायरे समोर मला बोलते तर चांगलं वाटते का मला? पण आता बाई नाश्ता करत असाल तर चला मग करून घ्या. आता गरम गरम केलाय मी, खाऊन पिऊन घ्या आणि मग करा आराम. सांग बरं, वज्जरच आहे माईचा बुडा. हा बाकी काहीच्यासाठी नाही करत. आणि मायासाठी बापा, आता त्या म्हाताऱ्या मायासाठी काय एवढं लोट घ्या लागते? हा खाते पेते पडली राहते आपली. नाही तिचं काय आता काय करून देईन तिचं? एवढं काही आहे तसं काही भल्लच करून ठेवलं माझ्यासाठी. हा स्वतःच आठवत नाही जवानपणात काय केलं काय नाही म्हणून. आणि आता फालतूचं माझ्याकडून खूप करून घेतलं येईनं. हा एकट्यानं केलं काय एवढं मोठं घर उभं केलं, एवढं मोठं शेती वाडी एकट्यानं नाही केली, सारी माझ्या भरोशावर केली म्हटलं. हा माझ्या बापाच्या इथून आणली होती अर्धी शेती. मग माझ्या बापानं मला शेती दिली काही नाही बापुरी जवळ, तर घे बापा त्याच्यावर काय म्हणते तर शेतीवर शेती केली आणि शेतीवर घर केलं. यायले काय मलाच बोलते उलटे अजून हाकलून द्यायच्या मायले मी आता फालतू बोलत राहीन तर.
चाल आता जातो जराशी बाहेर, पाय सारे दुखून येऊन जाते. सुनाईसोबत किती बोलत बसावं, या बुढीसोबत बोलून मॅड होते. चल जराशी जातो तिकडे पुष्पाच्या घराकडे, काय म्हणते काय नाही. तिथं नवीन वर्ष कसं आहे म्हणते. हा, आम्ही तर कुठं गेलोय नाही बाबा नवीन वर्षाले. आता हे मोहिनी तरी नाचते जासाठी, पण आता पोराईले फुरसदा नाही राहत, सुट्ट्या नाही राहत. काय करून ते एक जाऊन बसली माईच्या घरी, हे एक राहते खोलीतल्या खोलीत पडली. आणि आपल्याला तर मोबाईलही समजत नाही. चल बा घंटाभर मोबाईल पाहिजे तर तेही समजत नाही आपल्याला, ते बोटं फिरवायचं त्याच्यावर. हे बुडी आली नसती कोणी आता कुठेतरी गेलो असतो आम्ही, पण हे बुडी येऊन गेली बाई मंदातच. काय आली काय माहित. हा, लहान पोराजवळ राहाव कोणी आता नाही. आता काय मी लहान पोरगं खाऊन असं घालत साजरं तर चालली इकडे रव 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 रव. हा, उठली पडली काय येऊनच जाते इथं. तरी काही पाहतो मोहिनीले म्हणून तिलेच म्हणा लागते जरासं, काही करतं काय नाही तर जाऊ जरासं आपल्याच वावरात, नाही काय आजूबाजूच्या बाईले म्हणा लागन 4-5 जणीले चालतं काय व, आणि जा मस्त डबे गिबे घेऊन, बरं वाटते तेवढंच. ही बुडी आहेस काय बाई समोर बसली, हिचं तोंड पाहिलं का मला जरा बरं वाटत नाही. मोहिनी कुठं गेली काय माहित. मोहिनी, अय मोहिनी, मोहिनी वा कुठं चालली वा. हा, गेलीच नाही का तू याद जवानपणाची. हा, तरक 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 हिंडत राहतं नुसतं. आता झाली ना म्हातारी तरी आता हिंडतच राहतं काय. बसत जा ना एका जागेवर, खातपेत जाय ना. आता बाई आता मी नातराची झाली. हा, सुना वायऱ्या आल्या मले. अन तुम्ही काय म्हणता आता अशाच बोलता काय. आता तर साजऱ्या बोलत जा, पहिले तर नाहीच बोलले, पण आता तर चांगल्या बोलत जा जराशा. मला काय सांगतो मग, नातराची झाली तर मोठी सांगून राहिली मला, माझ्यापेक्षा मोठी होऊन गेली का तू. हा, सुन तर सुनच राहायची ना, सासू तर सासूच राहील मी. अन्न खा प्यायला अन्न काही का बस नीरे इकडे तिकडे धसली राहता, काम करत जाणं जराशी. सुनायच्याच भरोशावर पाहतं काय. हा, पहिलेही तशीच होती नेट लागी, आता तशीच आहे का नेट लागी नेट लागी. हा व, तुम्ही म्हणता ना माई बोलत नाही. हा, कशी बोलते तुमची माय. आताही मी हे पाय एक तर मी राहीन घरात, नाही तर तुमची माय राहीन म्हटलं. हा, नेऊन घाला तिले तुमच्या भावाच्या घरी, नाही तर मी नाही राहत आता. लय मॅड झाली मी, माय कावली मी आता इले. आई आता तिच्या मागं लागलीच राहतं काय. हा, आता तुला काय पाहिजे काय नाही सांगून देत जाय, आणि बसली राहत जाय, आराम करत जाय. आता काही जेवण राहिलो काय आम्ही का तू आमच्या मागं लागलीच राहतं. हा, असं काय वाईट केलं तिनं तुझं का बस तिच्याच मागं लागली राहतं तू. मी मागं लागली राहतो, मी काय मागं लागली राहते तिची. हा, काहीच काय बोलत राहतं मला तू. हा, मी काय म्हणतो का तिले. हा, साजरी खाते पेते बसते उठते आणि मलाच म्हणतो अजून मागं लागली राहतो. अरे सुनीले म्हटलं नाही कोणी तर सुना काम नाही करत, म्हणून म्हणतो मी. आता बाई काय झालं, तुम्ही आवाज दिला होता का मला. पापा आता आली काय, एवढं मोठं सारं पारायण झाल्यावर. कुठं गेली होती तू आतापर्यंत, तुला आवाज देऊन राहिली मोहिनी व काय मी बाबा मोहिनी कुठं गेली होती काय गेली होती तर. आता बाई बाहेर बसली होती ना उन्हात, पहिलेच तर घरात किती थंडी लागून राहिली माहित नाही का तुम्हाला. आणि सकाळी बसायला भेटत नाही, सकाळी ऊन पडते तर म्हणते कोवड्या उन्हात बसाव म्हणते, पण जरासही निघायला भेटत नाही, कामातून फुरसत भेटली पाहिजे कोणी. आता हा आजीला नाश्ता पाहिजे होता, आजीला नाश्ता करून दिला. आजी काय म्हणते मी पोहे खात नाही म्हणते. मग आता काय देऊ आजीले, मला काही माहित नाही आजीला काय द्यायला लागते काय नाही, तर तुम्हीच पहा तुमच्या सासूले. काऊन आईला नाश्त्याला कोण नाही दिलं तुला माहिती आहे आईला काय पाहिजे म्हणून नाश्त्याले. पोहे खात नाही ते, तिच्या पोटाला गॅस होते माहित नाही का तुला, तरी तिला पोहे देऊन राहिले तुम्ही. समजत नाही काय, सुनायला समजत नाही पण तुला तर समजते ना. काय म्हणता रे ते. हा, कायच्या पुसक्या सोडून राहिली त्या कानात, म्हणते का तुला माईला हाकलून दे म्हणून. तिच्या म्हणण्याने दे मला हाकलून घरातून बाहेर. मा तू चुपचाप बस बरं, तुला काही समजत नाही बरं. तू चुपचाप बस, तुला पहिलेच ऐकू येत नाही. आपण एक बोलावतो तू दोन बोलतो, आपण येल म्हणतो तू बेल म्हणतो. त्याच्यापेक्षा राहू दे ना, चुपचाप बस ना. तुला काय पाहिजे काय नाही तुम्हाला सांगत जाय, आणून देतो मी तुला. हो, आता तुम्ही देखतचे झाले हुशार आणि माय झाली बाबा बाहेर. काय करून आता, त्यापेक्षा कधी माय लहान पोरग साजरा आहे कसंही असो. हा, आणि ते सुनाई मोठी साजरी आहे बाबा, जे म्हटलं ह्यानी ते करून देते मला. नाश्त्याला हे खाते बाई ते खाते बाई. पाहिलं वा किती काही केलं तरी. हा, तरी आली कणी तिला लहानच पोराची आठवण. लहानच पोरग साजरा आहे म्हणते, हे पोरग किती काही करण कणी तर बस याचा हात कोडलाच निघते शेवटी. ह्या किती काही करण तरी याले कधीच चांगलं म्हणत नाही बुडी, मरेपर्यंत पोराला कधी चांगलं म्हणून जाणार नाही. जाऊ दे ना, आपल्याला चांगलं मनासाठी आपण मायबापाचं करतो काय. आता मी माझ्या डोळ्यानं माझी सख्खी माय तर पाहिलीच नाही, आता सावत्र असो का काही असो शेवटी मायाच आहे ना. जाऊ दे, ते तर एक पोराच्या आशेनं आपल्या पोराचं घर म्हणून येतच नाही तर. नाही तर आली असती काय, तिनं जर काही समजलंच नसतं तर आपल्या घरापर्यंत ते आलीच नसती. बरोबर नाही काय. जाऊ दे ना, जेवढी सेवा होती तेवढी करत जाय, नाही झालं तर तू लक्ष करत जाय. जाऊ द्या तुम्ही बात बसा तुमच्या मायले, मी काही पाहत नाही, मी लक्ष देत नाही आता. मोहिनी मी काय म्हणतो, आता नवीन साल तर आलं व, तर आपण कुठं गेलोय नाही, त्याच्यात बुडी येऊन टपकली बापा घरात. तर मी काय म्हणतो, चालतं काय वावरात डबे गिबे घेऊन जाऊ जराशे, बरं वाटते नाही काय. तिले पुष्पाले सुमनले सगळेले म्हणू चालत असन तर चला म्हणून, नाही काय. तुम्ही पाय कोण कोण येत असन तर, तुम्ही माय घे येत असन आणि हे वैशाली असन तर वैशालीले परीले सगळेजण चला जाऊ आपण मस्त तिथं. हा वाटते बाई बरोबर आहे तुमचं. आता तर आपल्या वावरातले तूरही आली मस्त मस्त, आपण कधी तिथं काहीतरी बनवू बरं. आता तिथं बनवल्यापेक्षा घरूनच घेऊन जाऊ ना आपण जेवायचं सगळं आणि मस्त जेऊ तिथं. तिथं गेलं म्हणजे टाईम इथं लागते, लागू लागला आता बाई टाईम, पण कधी मजा येते तिथं शिजवून खायची मस्त दगडाची चूल. हा, आपण पाहत नाही का आता लोक जाते मस्त तर. काय फुसक करते काय मी बापा. हा, यायला शिकवत असन, हे सुनीले शिकवत असन मायाविषयी का बुडी चांगली नाही अशी नाही तशी नाही, आणि पोराले माया पोराला शिकून ठेवून राहिली. हे मानची अज्जात आहे मैसून. बरं येतो मी काय काय करायचं तर पहा तुम्ही. याच असेल तर या, आज येता उद्या येता काही येता तर पहा.
कसं यावं ह्या बुडीला सोडून यावं काय व हा हे बुडी आहे ना न बुडीला घरी राहू देईन. बुडी कशी करते दरवाजे उघडे टाकते ना उठून पळते आणि देते सारं उघडं टाकून. मग बुडीचं कोणतं नुकसान होईल याच्यात आपलं नुकसान आहे ना. तर तिला घेऊन ये जाणार तिलाच काय ठेवता घरी गाडी आहेच बस गाडीत बसले सगळे नसाल आपल्या वावरात आणि त्या आजूबाजूच्या बाया येते ते गाडी मोठी धटी आहे ना आपली सगळेजण बसून जाते त्याच्यात. मी नाही आणत बाबा त्या बुडीले माझ्यासोबत नाही पाहिजे. मग कुठे हलकी करून टाकते ते चार चौघात आजूबाजूच्या बाया राहते कोणी राहते आणि बुडी काही बी बोलते. मी नाही नेत तिले. तुम्हीच ना तुमच्यासोबत तुमच्या बाईला घेऊन जा तिकडे. आता असं केल्यानं जमून काय आपलं सांग बरं हा चालवा लागते म्हातारा माणूस आहे शेवटी. आता हे बाई त्याला फोन करतो मी संध्याकाळी लाईन आली आणि तो आला तर बरं तो आला तर त्याच्या जवळ पाठवून देईन माईली आहे की नाही घेऊन जाय म्हणून तू. हो घेऊन झाले लावा त्याले. तुम्ही माहिती सांभाळत बस म्हणा. इथं आमच्या डोक्याच्या मागं नको तापलं म्हणा फालतूचा. मी खाऊ पिऊ घालतो बुडीले मला नाही येत त्याचा त्रास. आणि बुडी कधी बोलते काहीची काही बोलते ऐकू येत नाही पहिलेच. बैरी आहे तुमची माय. मोदी त्या बुडीला काय द्यायचं ते देऊन दे बाई जेवाले. मी जातो जराशी बाहेर. मला तर कधी मन नाही लागत ती बुडी आली म्हणजे घरात बिलकुल गमत नाही मला. आता जातो जराशी त्या पुष्पाच्या घरी सुमनच्या घरी विचारपूस करून पाहतो त्याला चालता काय तर डब्बे घेऊन चालते का स्वयंपाक करायला म्हणते पाहू आणि चाललं जाऊ मग जरासं नाही. बरं आता बाई ठीक आहे तुम्ही विचारपूस करून या काय शिजलं काय नाही ते देऊन दे तुम्ही तुमच्या सासूले. मी काही ऐकत नाही जास्त. एक तर माझ्या मागं कधी हे घरातलं एवढं मोठं होऊन गेलं झोंबाडं त्याच्यात अजून ही बुडी येऊन बसली इथं. काय करून राहिल्या वा दोघीच्या दोघी सासू सुना हा मोठ्या तिथं गोष्टी करायला उभ्या राहिल्या. अण्णा खाले अण्णा काही आणवा सरला खाले आण काही असं बसलीचे बसलीच राव काय मी कोल्डी बसली सकाळीच पासून. आणले ते कोल्डे मोडले पोहे माझ्यासमोर मी खात नाही ते तुला माहित आहे ना. घे ना मला खाऊन काय मॅट बुडी आहे काय मी माझ्या मागं लागलीच राहते. पहिलेही लागलीच आहे आताही लागलीच राहते. ऐकायला आलं काय अण्णा काय व उभ्या राहता व खुटाईवानी कामं गिमं करत जाणं जराशा. आता बाई मला तर असं वाटते हे बुडी कोणी किती बोलते तोंडाला कोणी एखादा टेपच लावून ठेवा काय बुडीच्या. एका दिवसात परेशान झाली व मी तर पुऱ्या जिंदगीची परेशान आहे तिले. काय करू आता माणसाच्या समोर बोलता येत नाही बाई. बोलता येत नाही आणि काही म्हणता येत नाही. त्याच्या माईले काहीच म्हणता येत नाही. ते काय म्हणते तर करा म्हणते तिच्या मनानं. म्हणून तर बुडी जवानपणाची एवढी खाऊ नाही म्हटलं. साजर खाल्लं तिनं बसू आयतं. पाय कशी आहे अजूनही कडकच आहे म्हटलं. तोंडातून आवाज जरासा नरम निघत नाही. हा कडक आवाज निघते आणि चालते मोठी तर साजरी. आता बाई आपण काय करू माहिती आहे का आपल्याला जायचं आहे वावरात डब्बे घेऊन. हा बुडीले कोणी बाहेर पाठवून देऊ जरासं आणि दरवाजाला कुलूप गिलूप लावून चाललं जाऊ जरा म्हणा तिकडे बाहेर हिंडन कुकडे चालले जाईन आपल्या पोराच्या घरी. नाही व असं नाही करता येत बापा. असं नाही करता येत. शेवटी आपल्या घरातला जीव आहे ना बाई. कसं करता येते असं. आम्ही जर असं केलं तर अशीच करशील काय व मोहिनी तू. आम्ही जर असं मॅडसारखं करू तर. आता बाई मला जर एवढं परेशान केलं ना तुम्ही तर असंच करतो मी. हा मी नाही झेलत एवढं माझ्याकडून नव्हतं एवढं ऐकणं. लय सांभाळून राहायला लागेल बापा मग तुझ्यापासून मला तर आतापासूनच मला शिकून घ्यायला लागेल तू काय करशील काय नाही तर. नाही पहिलेच पद्धतशीर राहायला लागेल. पद्धतशीर राहायला नाही बाई तर कोणीच काही करत नाही. चांगल्याला खाऊ घालते. म्हाताऱ्या माणसाला पाहिजेच काय 2 टाइम खाले. फक्त लोक असे म्हणते पण लय करायला लागते. लहान लेकरासारखं करायला लागते म्हाताऱ्या माणसाचं. आणि लहान लेकरू तरी पुरलं. म्हातारा माणूस माहिती बोलते अजून त्याचं करा तर करा बोलते राग येते मग त्याच आपल्याला. जाऊ दे बाई राग आपण आपल्या पोटात ठेवा लागते. आलाय तरी काय करतो माय आपले माय बाप तसे थे सासू सासरे. चल येतो मी बाहेरून आता पाय बुडीला काय देतो काय नाही तर अन सांभाळ बाबा तूच आता. सारेचे सारे निघून जाते माझ्या भरोशावर सगळे टाकून. हा जसं मोहिनी म्हणजे काय समजते काय माहित जादूगरनी आहे काय माहित मी. बस कोणाला माझ्या भरोशावर टाकून देते आणि चालले जाते. चला बा आमचे बहीण भाऊ मग पहा आता आमचा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि नवीन चॅनल आहे ना आपलं विदर्भाची चुगली त्याला सबस्क्राईब करत जा सपोर्ट करत जा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. ते ओपन करायची ना पाहायचा व्हिडिओ. मग चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्याला धन्यवाद आणि बाय बाय.